नमस्कार मंडळी. जय शिवराय, जय महाराष्ट्र. झालं काल मतदान? मग तुमच्याकडे काही दंगे धोपे झाले का नाही? असं बरंच आता मी तर टी व्ही पुढंच बसले होते. आमचं ग्रामपंचायतमध्ये येतं, त्याच्यामुळं काही आमचं मतदान नव्हतं. पण टी व्ही पुढं बसले होते. मला असते जरा उत्सुकता म्हणून मी बघत बसले. पण टी व्हीत बातम्या बघताना वाटत होतं, अरे काय आहे हे बोगस वोटिंग, परत ते हाणामाऱ्या, कोण कोणाला काय काय हे करते. आणि नंतर त्याच्यात ते निवडणूक आयोगाचं जाहीर झालं की 21 तारखेला निकाल लागेल. म्हणजे एकंदरीत सगळा सावळा गोंधळच आहे, नाही का? तर आपण म्हणतो नेहमी आमचा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. पण मला आता हे सगळं बघून असं वाटायला लागलं की महाराष्ट्र सुसंस्कृत आहे हा फक्त भाषणापुरताच राहिला हो, आणि फक्त शब्दातच आहे. बाकीकडं जर पाहिलं तर कुठेही सुसंस्कृतपणा दिसत नाही. सगळीकडं नुसतं अंधाधुंदी, कुठेही शिस्त नाही, कुठेही काही नाही. आणि सगळा नुसतं काय 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 चाललेलं आहे आपल्या महाराष्ट्रात. आपलं महाराष्ट्र खरंच देशात, महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार लोक त्याचा आदर्श घ्यायचे. पण हल्लीचं हे वातावरण इतकं खराब झालं, इतकं खराब झालं की आपल्याला खूप खंत वाटते की खरंच कसा होता माझा महाराष्ट्र आणि कसा झालाय असं.